नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते. खरीप हंगामामध्ये भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्राचा विचार केला तर खरीप हंगामामध्ये जवळपास 15 लाख हेक्टरवर भात शेती घेतली जाते. आणि तेच आपण जर उन्हाळी भात शेतीचं पाहिलं तर उन्हाळी भात शेतीमध्ये महाराष्ट्रभर जवळपास 1 लाख हेक्टरवर ही भात शेती केली जाते. आता आपल्याला जर ही उत्पादकता आणि उत्पादन वाढवायचं असेल, शास्त्रोक्त पद्धतीनं कशा पद्धतीनं आपण ही भात शेती केली पाहिजे जेणेकरून उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये वाढ होईल, आणि याच सगळ्या मुद्द्यांवर आज आपण कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे उन्हाळी भात शेती व्यवस्थापन, आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत रायगड कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे भात विशेषज्ञ डॉक्टर भरत वाघमोडे यांना. नमस्कार सर. नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. सर, आज आपण कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये उन्हाळी भात शेती या विषयावर चर्चा करणार आहोत. जर आपण भात पिकाचं पाहिलं तर भाताचं जे महत्त्व आहे ते मानवी जीवनामध्ये कसं आहे? जर आपण पाहिलं तर मानवाच्या जीवनात मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत भाताचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण जर पाहिलं की समजा नवीन मूल जन्माला आलं तर त्यांचं जे जीवन सुरुवात होतं त्याला अन्न भरवलं जातं, ते भाताची पेजीद्वारेच भरवलं जातं. आणि नंतर मनुष्याचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हासुद्धा पिंडदानासाठी भाताचाच त्याचा उपयोग केला जातो. आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने भाताचं एक दैनंदिन जीवनात अन्नधान्य म्हणून महत्त्वाचं त्याचा वाटा आहे. तसंच व्यापारी, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि वेगवेगळ्या बाबीत इव्हन उपपदार्थ, इंडस्ट्री म्हणजे उद्योग या सगळ्या क्षेत्रांमध्ये भाताचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. आणि त्याच्यामुळं भात हे आपल्या मनुष्याच्या जीवनाचं एक जीवन आहे. भात पिकाचं जर क्षेत्र पाहिलं आपण महाराष्ट्रातलं तर किती क्षेत्राखाली ही भात शेती केली जाते, आणि आज आपण उन्हाळी भात शेतीबद्दल बोलणार आहोत तर उन्हाळी भात शेतीचं क्षेत्र सुद्धा किती आहे महाराष्ट्रात? जर भात पिकाचा विचार केला तर महाराष्ट्रात 4ही विभाग जे कृषी विभाग आहेत त्याच्यामध्ये 15 लाख हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेतलं जातं. हे खरीपमध्ये घेतलं जातं. पण उन्हाळी जर हंगामाचा विचार केला तर साधारणतः डिसेंबरमध्ये पेरणी करून साधारण एप्रिल मेमध्ये त्याची कापणी केली जाते. हा जर विचार केला तर जवळपास 1 लाख हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भात शेती केली जाते. हां, मग उन्हाळी भात शेती प्रामुख्यानं जी कोणत्या विभागात केली जाते? याच्यामध्ये उन्हाळी भात शेती जिथे आहे ती प्रामुख्याने जिथे मोठे मोठे जलसाठा आहेत, धरणं आहेत आणि जिथं सिंचनाची सुविधा आहे अशा ठिकाणी भात शेती केली जाते. प्रामुख्याने विदर्भात पूर्व विदर्भ जो आहे त्यामध्ये गडचिरोली आहे, भांडारा आहे, शिंदेवाई आहे, चंद्रपूर आहे, काही नागपूरचा काही भाग आहे. अशा ठिकाणी जवळजवळ 80 ते 81 हजार हेक्टर क्षेत्रावर भात शेती केली जाते. नंतर कोकणातही जिथं राजनाला प्रोजेक्ट आहे, काळ प्रोजेक्ट आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही मोठे धरणं आहेत, या ठिकाणी काही पालघर जिल्ह्यातसुद्धा धरणं आहेत. त्या ठिकाणी जिथे जिथं म्हणजे पाण्याची सुविधा आहे आणि धरणाचे कॅचमेंट एरिया आहेत त्या ठिकाणी म्हणजे उन्हाळी भात शेती घेतली जाते. आणि काही पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे, कोल्हापूर आणि पुणे, काही सातारा या ठिकाणी देखील काही प्रमाणात 1000-2000 हेक्टरवर उन्हाळी भात शेती केली जाते. अच्छा. मग ह्याचा थंडीचा काही परिणाम होतो का? आपण जेव्हा उन्हाळी भात शेती करतो तेव्हा त्याची सुरुवात आपण थंडीपासून करतो तर तेव्हा त्याचा काही परिणाम होतो का? यामध्ये भात शेतीचा जर विचार केला, उन्हाळी भात शेतीची साधारणतः पेरणी 15 डिसेंबरपासून 15 जानेवारीपर्यंत करतात. आणि नेमकाच हा जो म्हणजे कालावधी आहे तो थंडीचा असल्यामुळं तापमान हे साधारणतः 28 म्हणजे 20च्या खालीच असतं. भाताला जर चांगलं पोषक तापमान हवं असलं तर 28 ते साधारणतः 33 डिग्री सेंटीग्रेड तापमान
मानवतं, म्हणजे त्यांची नॉर्मल ग्रोथ होण्यासाठी ते तापमान आवश्यक असतं. जर ते तापमान आपलं कमी झालं तर मग त्याची जी काही वनस्पतीची अभिक्रिया असते ती संथ गतीने होते आणि त्याचाच परिणाम वाढीवर, एकंदरीत पिकाच्या वाढीवर होतो. जसं आपण आता खरीप हंगामातली भात शेती पाहिली आणि उन्हाळी भात शेती, तर याची वैशिष्ट्ये काय आहेत उन्हाळी भात शेतीची खरीप हंगामापेक्षा पण? याच्यामध्ये काय होतं की जे आता भाताचं रोप आपण पाहिले की थंड वातावरण सुरुवातीच्या काळामध्ये असल्यामुळं तापमान तेवढं भेटत नाही, त्यामुळं जे रोपं असतात त्याची वाढ संथ गतीने होते आणि जे आपण खरीपात एक 20-25 दिवसात लागवडीयोग्य रोपं होतात तिथे 10 ते 15 दिवस उशीर होतो. आणि जर आपण तुलनात्मक जर विचार केला खरीप आणि रब्बी हंगामाचा म्हणजे उन्हाळी भात शेतीचा, तर त्याच्यामध्ये काय होतं की एकतर सूर्यप्रकाश जो असतो, जो पिकांना आवश्यक असतो, तो खरीप हंगामात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जर पाहिलं तर पाऊसमान असतं, ढगाळ वातावरण असतं, त्यामुळं प्रखर सूर्यप्रकाश मिळत नाही आणि मग प्रकाश संश्लेषण या क्रियेवर म्हणजे याच्यावर जी अभिक्रिया असते पिकातली ती त्याच्यावर परिणाम होतो. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये वाढ खुंटते, संथ गतीने वाढ म्हणजे उंच होत नाही. जसं खरीपाला चांगलं त्याची वाढ होते, परंतु रबीमध्ये वाढ जरा कमी असते, परंतु फुटवा जास्त असतो. म्हणजे उंची जरी कमी असली तरी फुटवा चांगला असतो. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये उन्हाळी हंगामात उष्ण आणि दमटपणा कमी, उष्णता जास्त असते पण दमटपणा कमी असतो खरीपच्या तुलनेत. खरीपमध्ये दमटपणा जास्त असतो, त्यामुळे रोगराई जास्त असते, किडी रोगाचा प्रादुर्भाव जास्त असतो. परंतु उन्हाळ्यात मात्र किडी रोगाचं प्रमाण कमी असतं. तसंच गवताचं जर बघितलं तर खरीप हंगामात भरपूर पाऊस असतो आणि ओलावा जास्त असल्यामुळं बऱ्याच प्रमाणात पिकामध्ये तणाचा प्रादुर्भाव होतो. परंतु तोच विचार आपण रब्बीमध्ये केला तर तणाचं प्रमाण कमी असतं. दुसरी गोष्ट जे नत्रयुक्त खतास हे म्हणजे रब्बी हंगामात जास्त पिकं प्रतिसाद देतात, कारण त्यांना जी काय त्यांची म्हणजे अभिक्रिया व्हायची असती किंवा प्रकाश संश्लेषणाची क्रिया होत असती ती मात्र त्यांना योग्य प्रमाणात तापमान म्हणजे 28 ते 33 जी काय आवश्यक असतं ह्या पिकाला त्याप्रमाणे मिळतं. तसंच पाणी चांगलं मिळतं, त्याला सकस वातावरण मिळतं आणि फुटवा येतो, त्यामुळे उत्पन्न देखील त्याच्या वाढीची त्याच्यामध्ये आपल्याला फरक मिळतो. अशी म्हणजे विविध वैशिष्ट्ये आहेत उन्हाळी भात शेतीची. होय. पूर्व मशागत कशा पद्धतीने केली पाहिजे उन्हाळी भात शेतीसाठी? आता उन्हाळी जर भात शेती आपण घ्यायची असेल तर त्यामध्ये खरीपपेक्षा थोडं तुलनात्मकदृष्ट्या वेगळं आहे. आता खरीपमध्ये आपण बऱ्याचदा गादी वाप्यावर किंवा रोव पद्धतीने आणखीन मॅट नर्सरी वेगवेगळ्या पद्धतीने करतो. पण जर रब्बीचा आपण विचार केला तर उन्हाळी भाता शेतीचा विचार केला तर आपण सपाट वाप्यावर सुद्धा आपण चांगल्या प्रकारे इथं रोपवाटिका करू शकतो. सपाट वाफे आपण करून त्याला एक साधारणतः 8 सेंटीमीटर 6 ते 8 सेंटीमीटर अंतराने एक मार्करच्या सहाय्याने ओळी करून त्याचा खतं म्हणजे शेणखत आणि सुफला देऊन त्याच्यामध्ये टाकून नंतर आपण बियाणाचा त्याच्यामध्ये पेरणी करून चांगल्या प्रकारे रोपवाटिका करता येऊ शकते. त्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला 35 ते 40 ग्रॅम प्रति स्क्वेअर मीटरला आपल्याला रोपं म्हणजे भाताचं बियाणं पेरावं लागतं. अशा पद्धतीने आपल्याला रोपवाटिकाच्या पद्धती पण वेगवेगळ्या आहेत. त्यापैकी आपल्याला जिथं बऱ्याचदा काय होतं की थंडीमुळे रोपाच्या वाढीवर परिणाम होतो, अशा वेळेस देखील आपण रोप पद्धतीचं सुद्धा मोड आणून, जसं आपण मूग मटकी कडधान्याला आपण मोड आणतो तसेच भाताला सुद्धा मोड आणून आपण पेरणी केली तरी चांगल्या प्रकारे आपण रोपवाटिका तयार करू शकतो आणि डायरेक्ट आपण शेतात पेरून देखील चांगल्या प्रकारे रोपवाटिका करू शकतो. अच्छा सर, भात जाती जर पाहिल्या तर आपल्याकडे विविध प्रकारच्या भात जाती आहेत आणि त्या खूप आहेत. जर उन्हाळी भात शेती करायची असेल तर शेतकऱ्यांनी कोणत्या भात जाती निवडल्या पाहिजेत? आता आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपणच भात विशेषज्ञ एक महाराष्ट्रातलं प्रमुख पद आहे आणि माझ्या ह्याच्यामध्ये म्हणजे ह्याच्याखालीच प्रभुत्वाखालीच पूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या काही जाती आहेत विकसित करण्याचं काम केलं जातं. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत जवळजवळ 68 ते 70 भाताच्या विविध वाण विकसित केलेले आहेत. कारण महाराष्ट्रात असं आहे की 3 प्रकारात जमिनीचा प्रकार मोडतो. एक वर्कश क्षेत्र एकदम डोंगराळ प्रदेश म्हणतो, मध्यम प्रकारचं एक निमसपाट म्हणतो आणि एक खलाटीचं म्हणजे एकदम पाणथळ ठिकाणी. अशा
वेगवेगळ्या भूप्रदेशात भात पीक घेतलं जातं हे आपण पाहतो. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत. मग कसं असतं की कुठल्या जाती आपल्याला कुठल्या भागात लावता येत नाहीत. तर आपल्याला निम वर्कसमध्ये अगदी हळव्या जाती लावाव्या लागतात. म्हणजे 115 ते म्हणजे 120 दिवसाच्या आतच तयार होणाऱ्या भात जाती आपल्याला त्या वर्कस क्षेत्रात लावाव्या लागतात. निम वर्कसमध्ये निम गरव्या लावाव्या लागतात. म्हणजे ते एक साधारणतः 120 ते 30 दिवसात. आणि ज्या दुसऱ्या गरव्या किंवा महान प्रकारात म्हणतो जिथं पाणथळ ठिकाणी त्या भात जाती योग्य असतात, त्या ठिकाणी म्हणजे जवळजवळ 5 महिन्यापर्यंत पाणी जास्त प्रमाणात टिकून राहतं. त्यासाठी 140-50 दिवसापर्यंतच्या कालावधीच्या जाती लावल्या जातात. परंतु हे खरीपातलं आपण वैशिष्ट्य बघितलं. परंतु रब्बीमध्ये मात्र आपल्याला कसं एकतर रोपाची संत वाढ होत असते. त्यामुळे त्याची जी काय खरीपमध्ये समजा 110 ते 20 दिवसाचा कालावधी त्या जातीचा असेल आणि ह्यामध्ये मात्र उन्हाळी रब्बी हंगामात ह्या तापमान कमी असल्यामुळं त्या कालावधीत 10 ते 15 दिवसांनी वाढ होते. म्हणजे साधारणतः 115 ते 20 दिवसात तयार होणारी जात उन्हाळी हंगामात मात्र ती 125-30 दिवस लागतात. म्हणजे याच्यामुळं आपल्याला हळव्या किंवा अति हळव्या ज्या जाती आहेत त्या यासाठी आपल्याला निवडणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये कुठली आहेत? विदर्भात आपण साकोली 6 आहे, नंतर साकोली सिंधीबाई 1 आहे, नंतर कोकणात बरेचसे रत्नागिरी 24 आहे, रत्नागिरी 1 आहे, रत्नागिरी 711 आहे, कर्जतवरून विकसित केलेलं कर्जत 3 आहे, कर्जत 4 आहे, कर्जत 7 आहे. म्हणजे आणि म्हणजे संकरित जातीची एक काडीचा जर आपण विचार केला तर सह्याद्री सिरीजच्या आपण जाती ज्या विकसित केलेल्या आहेत त्यामुळे सह्याद्री 2 आहे, सह्याद्री 4 आहे. अशा ज्या हळव्या प्रकारातल्या जाती आहेत म्हणजे साधारणतः 120 ते जास्तीत जास्त 130 दिवसात उन्हाळीसुद्धा ती तयार झाल्या पाहिजेत. अशा आपण जाती पहिल्यांदा विचार करूनच घेतल्या पाहिजे. जिथे कारण उन्हाळी हंगामात आपल्याला बऱ्याचशा पाण्याच्या मर्यादा असतात आणि कालावधी थंडीमुळे वाढत असतो. त्यामुळे कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या ह्या भात जातीची आपण निवड केलेली पाहिजे. यासाठी लागणारं बियाणं आहे ते शेतकऱ्यांनी दरवर्षी विकत घेतलं पाहिजे का? यामध्ये ज्या सुधारित भात जाती आहेत ज्या आता मी सांगितलेल्या आहेत, एक काडी सोडून म्हणजे संकरित जाती सोडून आपण ज्या काही सुधारित जात आहेत, मी बऱ्याचदा शेतकऱ्यांना सांगत असतो, आवाहन करत असतो की आपण दरवर्षी जे काय बियाणं इतर कंपन्याचं म्हणा, इतर आपल्या विद्यापीठाचं बियाणं म्हणा, दरवर्षी तुम्हाला खरेदी करायची गरज नाही. जर सुधारित भात जातीचं बियाणं आपण खरेदी करत असाल तर ते बियाणं आपल्याला 3 ते 4 वर्ष स्वतः आपण ते सीड वापरू शकतो. फक्त आपण काळजी त्यामध्ये घ्यायची असते की त्यामध्ये असणारं भेसळ, खेळ किंवा ऑफ टाईप ते आपण वेळची वेळी काढलं पाहिजे आणि त्याला जरा वेगळं आपण लावलं पाहिजे. त्याच्यामध्ये किडी रोगाचा बंदोबस्त वेळेत काढला पाहिजे म्हणजे केला पाहिजे. नंतर गवत असेल तर ते काढलं पाहिजे आणि त्याला वेगळं झोडून वेगळं साठवणूक चांगल्या प्रकारे वाळवणी आणि साठवणूक केली पाहिजे आणि ते बियाणं आपल्याला दुसऱ्या हंगामासाठी वापरता येऊ शकतं. तेच बियाणं आपण तसंच जर आपण पद्धत अवलंबली तर ते आपलं स्वतः हे बियाणं 3 ते 4 वर्षापर्यंत आपण स्वतःचं बियाणं वापरू शकतो. कारण त्याच्यामध्ये जी काही उत्पादन क्षमता असते अंगभूत त्या जातीची ती कमी होत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेसच आपण शेतकऱ्यांनी आपल्याला स्वतः खर्च करण्याची त्यामध्ये आवश्यकता नाही. म्हणजे साठवण करून ठेवायची असेल तर ती योग्य ती प्रक्रिया त्या बियाणांवर करणं गरजेचं आहे. म्हणजे दरवर्षी विकत घ्यायला लागणार नाही. पण संकरित भात जातीच्या बद्दल जर विचार केला तर हे मात्र आपण आई आणि बापाचं संकर होऊन पहिलीच पिढी आपण शेतकऱ्याला दिली जाते आणि त्यात जर आपण दुसऱ्या वर्षी तेच बियाणं वापरलं तर ते पूर्ण विविधता येत असते. त्यामुळं संकरित भात जातीमध्ये मात्र आपण प्रत्येक वेळी म्हणजे एक कडी भात आपण प्रचलित आहे शेतकऱ्यामध्ये तर ते मात्र प्रत्येक वर्षी आपल्याला बियाणं नवीन घेऊनच लावलं पाहिजे. पेरणीसाठी जी बीज प्रक्रिया केली जाते ती कशा पद्धतीने केली जाते उन्हाळी भात शेती? यामध्ये जर आपण विचार केला तर जर स्वतःचं बियाणं शेतकरी वापरत असा आता जी आपण चर्चा केली त्यामध्ये जर आपण पाहिलं की स्वतःचं जर बियाणं आपण वापरत असाल चांगल्या प्रकारचं आणि न किडी रोग लागलेलं तर त्यामध्ये आपण त्याला प्रक्रिया करणं गरजेचं आहे. पण जे आपण कृषी सेवा केंद्रातून किंवा विद्यापीठ किंवा अन्य ठिकाणून आपण प्रमाणित बियाणं घेत असाल तर ते बियाणं ऑलरेडी सुरुवातीलाच ते प्रक्रियायुक्त असतं
त्याच्यामुळं तिथं आपल्याला चिंता करायची गरज नाही. त्याला म्हणजे बुरशीनाशकं वगैरे आपण त्यांनी प्रक्रिया करूनच शेतकऱ्यांना आपल्याला विक्रीसाठी त्यांनी उपलब्ध केलेलं असतं. पण आपण आता चर्चा केल्याप्रमाणे जर स्वतःचं बियाणं जर वापरत असाल, त्याचे मात्र मग आपण आपल्या घरगुती उपाययोजना काय आहेत, म्हणजे कमी खर्चात आपण चांगल्या प्रकारे त्याचं म्हणजे संभाव्य जी आपल्याला किडी किंवा रोगापासूनची काही नुकसान होणार आहे ते आपण टाळू शकतो. त्यामध्ये आपण काय करायचं असतं, साधी गोष्ट आहे, म्हणजे साधी प्रक्रिया आहे. आपल्याकडं जे बकेट असते अंघोळीची, त्या बकेटामध्ये एक पाणी घ्यायचं साधं आणि त्यामध्ये एक 2 ते 3% मिठाचं द्रावण तयार करायचं. म्हणजे 2 ते 3% आपण मीठ 200 म्हणजे 100 ते 200 ग्राम जरी आपण मीठ त्या 10 लिटर पाण्यात घेतलं तर त्याच्यामध्ये चांगलं मिश्रण करायचं. त्याच्यामध्ये आपल्याला जे प्यायण्यासाठी म्हणजे जे काही पेरण्यासाठी भात बियाणं तुम्ही घेणार असाल तुमच्याकडचं स्वतःचं ते त्यात टाकायचं. टाकल्यानंतर काय होतं की ते काडी कचरा आहे, फोलकट बियाणं आहे, किडीग्रस्त रोगग्रस्त म्हणजे किडीग्रस्त काही किडी लागलेलं असं बियाणं असेल तर ते हलकं असल्यामुळं तरंगतं. काडी कचरासुद्धा तरंगतो. तो काढून आपण बाजूला टाकायचा आहे आणि जे खाली बुडाला जे बकेटच्या बियाणं राहिलेलं असेल ते काढून आपण सावलीत सुकवायचं आहे आणि सुकल्यानंतर ते पेरायला आपण घ्यायला हरकत नाही. म्हणजे त्याचा फायदा काय होतो की आपल्याला पुढे जे काही पर्णकरपा हा महत्त्वाचा रोग, बुरशीजन्य जे काही रोग होत असतात भातावर, ते आपल्याला त्याच्यामध्ये आपण टाळू शकतो. आता रोपवाटिका भाताची कशी केली जाते तयार, आणि जर आपल्याला उत्कृष्ट आणि चांगल्या प्रतीचं रोप तयार करायचं असेल तर काय काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी? आता रोपवाटिकाचा जर आपण विचार केला प्रामुख्याने तर आपण तयारी जी म्हणतो तर भात पिकासाठी लागवडीसाठी पूर्वतयारी असते की उभी आडवी नांगरट आपल्याला मुख्य पिकाची करायची असते. त्याच्यामध्ये जवळपास 10 टन शेणखत आपण मिश्रित करायचं असतं. ते जर आपल्याला शक्य नाही झालं तर आपण चिखलणीच्या वेळेस 10 टन गिलिरिशिडी किंवा देहनच्या आपण चिखलात गाडू शकतो, जेणेकरून आपल्याला जी काही सेंद्रिय खतं आपण त्या पिकांना देऊ शकतो आणि जमिनीचाही पोत चांगल्या प्रकारे सुधारवू शकतो. भात लागवड जर करायची असेल तर भात लागवड करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती पण अवलंबल्या जातात. तर उन्हाळी भात शेतीसाठी कोणत्या प्रकारची लागवड केली पाहिजे शेतकऱ्यांनी? आता हे जर पाहिलं तर भात ही वेगवेगळ्या पद्धतीने लागवड केली जाते. जर आपण पारंपरिक पद्धतीने विचार केला तर शेतकरी अस्ताव्यस्त पद्धतीने भाताची लागवड करतात, म्हणजे कुठल्याही प्रकारचं अंतर ठेवत नाहीत. त्याच्यामुळं काही भात रोपं जास्त अंतराने लागवड केली जाते, काही रोपांची जवळ अंतराने लागवड केली जाते. त्यामुळं रोपामध्ये स्पर्धा होऊन योग्य प्रमाणात जो अन्नद्रव्याचं त्याचं वापर होत नाही, गवताचं जास्त प्रमाण होतं आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं. दुसरं आपण जे काही तंत्रशुद्ध लागवडीच्या शिफारशी केल्या आहेत त्यामध्ये ओळीत लागवड करणं, नंतर 4 सूत्री आहे, 4 सूत्री पद्धतीने भाताची लागवड केली. त्यामध्ये 4 सूत्र आहेत. म्हणजे 25-15 इंची लागवड, युरिया ब्रिकेट देणं, नंतर आपल्याला नर्सरीच्या वेळेस आपण ॲश वापरणं आणि युरिया ब्रिकेटचं गोळी देणं, अशा वेगवेगळ्या 4 प्रकारच्या आपल्या त्यामध्ये 4 सूत्र आहेत. नंतर श्री पद्धत आहे, ज्याप्रमाणे आपण गव्हाचं पीक घेतो, जिथं वापसा आणून आपण त्याला पेरणी करून जसं पाण्याचं गरज आहे, पिकाची गरज आहे पाण्याला, त्याप्रमाणे देणं. म्हणजे भाताला आपण लगेच पाण्यात डुबवायची आवश्यकता नाही. जसं आपण गहू, ज्वारी, बाजरी पीक घेतो त्याप्रमाणे आपण जर भाताचं पीक घेतलं तर निश्चितच त्याच्यापासून सुद्धा उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतं. आता नंतर SRT पद्धत आहे, एक सगुणा राईस टेक्नॉलॉजी म्हणून आहे. त्याप्रमाणे सुद्धा आपण गादी वाफेवर भाताची लागवड करू शकतो आणि त्याच्यावर पिकाचं फेरपालट करू शकतो. नंतर आता ड्रम सीडर आहे. आता ह्या रोपं तयार करून पुन्हा मुख्य शेतात लावणं, याच्यात मनुष्यबळाची जास्त गरज लागते आणि मग आर्थिकदृष्ट्या आपल्याला भात पीक परवडलं जात नाही. मग अशा पद्धतीत जर आपण पेरभात केला, जिथं मध्यम काळी आणि भारी जमीन आहे, ज्या ठिकाणी समजा पूर्व विदर्भ आहे, मग इथं कोकणात सुद्धा ठाणे, रायगड आहे, पालघर जिल्हे आहेत, पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात देखील कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी, काही नाशिकचा भाग आहे, जिथं मध्यम आणि काही चांगल्या प्रकारची जमीन आहे, त्या ठिकाणी पेरभात करण्याचं चांगलं एक आपल्या पुढं म्हणजे पर्याय आहे, जेणेकरून शेतकऱ्याला कमीत कमी वेळेत त्यांना
याच्यामधून आपल्याला भात पीक घेता येऊ शकतं. लागवड केल्यानंतर सुद्धा खत व्यवस्थापन करणं फार गरजेचं असतं. ते कशा पद्धतीनं केलं होय, पाहिजे? यामध्ये आता आपण ह्या वेगवेगळ्या लागवडीच्या पद्धती आपण पाहिल्या, त्याचनुसार आपल्याला समजा 4 सूत्री पाहिलं तर 4 सूत्रीला आपण युरिया ब्रिकेट देतो. त्यात आपल्याला म्हणजे साधारणतः 1.70 ग्रॅमची गोळी असती, युरिया डायअमोनियम फॉस्फेटची मिश्रित केलेली असती, ती आपण द्यायची. 4 चौकोनात ती गोळी टाकायची असते. तर प्रामुख्याने आपण खताचा जर विचार केला भात पिकासाठी तर 10 टन हे म्हणजे शेणखताची आपण शिफारस विद्यापीठाने केलेली आहे. ते मात्र आपण जेव्हा पूर्व मशागत करतो, शेताची उभी आडी नांगरट करून ते शेत तयार करत असतो तेव्हा द्यायचे. आणि ते नाही जर नसेल तर आपण 10 टन किंवा गिलोरीशीट या चिकलणीच्या वेळी द्यायचं आहे. हे झालं आपलं म्हणजे सेंद्रिय खतं. आणि रासायनिक खताचा जर विचार केला तर विद्यापीठाने आपण महाराष्ट्रासाठी पूर्ण वेगवेगळ्या भागासाठी थोडी मागे पुढं असेल, परंतु सर्वसाधारण शिफारस जी आपण केलेली आहे त्याच्यामध्ये 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालास अशा खताची आपण शिफारस केलेली आहे. त्यापैकी जो पूर्ण हा डोस आहे त्यापैकी 50% स्फुरद म्हणजे 50 किलो स्फुरद, 50 किलो पालास आणि 50 किलो स्फुरद आणि 50 किलो नत्र अशा तिन्ही प्रकारचं जे 50-50 किलो प्रति हेक्टरी हे सुरुवातीला लागवडीच्या अगोदर द्यायचं असतं. आणि उर्वरित जे 50 किलो जे काही 50 किलो नत्रची जी शिफारस आहे त्याच्यापैकी 25% हे 30 दिवसांनी म्हणजे भात लागवड केल्यानंतर 30 दिवसांनी आणि उर्वरित जी काही 25% नत्राचे आपण हे आहे मात्रा आहे ते 60 दिवसांनी आपल्याला ह्या भात पिकाला वरखतं अशा प्रकारे द्यावा लागते. एकूणच जर आपण विचार केला तर ह्या उन्हाळी भात शेतीमध्ये प्रमुख रोग कोणते येतात आणि त्याचं कशा प्रकारे उपाययोजना केल्या पाहिजेत? याच्यामध्ये जर आपण विचार केला तर भात पिकात प्रामुख्याने पर्णकरपा हा रोग आहे, ते बुरशीजन्य रोग आहे. आणि कडाकरपा एक दुसरा महत्त्वाचा रोग आहे की ते म्हणजे बॅक्टेरिया थ्रू होणारा आहे, जीवाणूजन्य रोग आहे. आणि त्या रोगाचा आपल्याला वेळेत जर उपाय केला, आता जर मी सुरुवातीला सांगितलं की जर आपण बियाणाला योग्य प्रकारच्या बुरशीनाशकाची आपण चोळले किंवा त्याला लावलं तर ते बुरशीजन्य रोग होत नाहीत. आणि जे आता बॅक्टेरिया जे आहेत ते प्रामुख्याने रबीमध्ये जास्त आढळतो. तर त्याला आपल्याला जर कंजिनियल वातावरण झालं तेव्हाच ते बॅक्टेरिया म्हणजे कडाकरपा हा रोग उद्भवतो. त्यामध्ये सुद्धा आपण काही जाती आपल्याकडं कर्जत एक आहे, म्हणजे रत्नागिरी एक आहे, अशा जाती चांगल्या आहेत त्या आपण घेतल्या तर तसा प्रादुर्भाव येत नाही. पण त्याचंसुद्धा आपल्याला जर नियंत्रण करायचं असेल तर त्यालासुद्धा आपण शिफारस केलेली आहे की कॉपर ऑक्सीक्लोराईड हे जे बुरशीजन्य म्हणजे बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये आपण स्ट्रेप्टोसायक्लिन नावाचं अँटीबायोटिक त्यात टाकलं म्हणजे बॅक्टेरियासाईड आहे ते त्याचं दोघांचं मिश्रण करून जर आपण फवारलं तर आपण कडाकरपा रोगाला म्हणजे काही प्रमाणात आपण अटकाव आणू शकतो. सर, एकूणच आपण भात शेतीचा विचार केला तर खरीप हंगामापेक्षा उन्हाळी भात शेती शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर आहे? अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर खरीपापेक्षा उन्हाळ्यामध्ये भरपूर सूर्यप्रकाश असतो, त्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया चांगली असते आणि फुटवा चांगला भाताला येतो, किडी रोग कमी पडतो आणि चांगल्या प्रकारे भात उत्पादन होतं. जर आपण पाहिलं तर सुधारित भात शेतीचं जर खरीपमध्ये 35 ते 40 क्विंटल उत्पादन मिळतं तर उन्हाळी ह्याच्यामध्ये मात्र तुम्हाला 40 ते 60 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकतं. तसं संकरित भात जातीला एक 40 ते 50 क्विंटल प्रति हेक्टरी जर मिळत असेल त्याच्यामध्ये 60 ते 90 क्विंटलपर्यंत प्रति हेक्टरी आपल्याला उत्पादन मिळू शकतं. म्हणजे उन्हाळी भात शेती ही निश्चितच खरीप हंगामापेक्षा फायदेशीर आहे, कारण हे सर्व त्याला आपण नियंत्रित पाणी देतो, किडी रोग कमी असतात आणि सकस वातावरण असतं, तापमान व्यवस्थित असतं. हे सगळ्याच परिस्थिती अनुकूल असल्यामुळं तर निश्चितच शेतकरी बंधूला मी आवाहन करेल की त्यांनी खरीपपेक्षा जास्तीत जास्त उन्हाळी भात शेती कशी करता येईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला वाढीव क्षेत्र कसं आणता येईल आणि त्यामुळं आपल्याला एकंदरीतच आपल्याला उत्पादन आणि उत्पादकता कशी वाढवता येईल हे आपण बघितलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना पण भात शेती आपण जे थोडंसं मार्जिनल तोट्यात जात आहे
ते आपल्याला कसे भविष्यात आपल्याला नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून कसं फायदेशीर आणता येईल, त्यामध्ये आपण उन्हाळी भात शेती निश्चितच आपल्याला फायदेशीर ठरू शकते, हे मला याद्वारे शेतकऱ्यांना सांगायचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामामधलं भात पिकाखालील जर हेक्टरी क्षेत्र पाहिलं तर ते जास्त आहे आणि जर ते उन्हाळी भात शेतीचं हेक्टर क्षेत्र जे आहे ते सुद्धा जर वाढ केलं पाहिजे आणि उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये सुद्धा वाढ केली पाहिजे, तर ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या गोष्टी जर आपण अंमलात आणल्या आणि तशा पद्धतीनं जर भात पीक घेतलं तर नक्कीच उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये सुद्धा वाढ होईल. सर, तुम्ही आज कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.